रामकृष्ण हरी मंडळी, 5 तत्व आहेत: आकाश, जल, वायू, अग्नी आणि पृथ्वी. तर ह्या 5 तत्वाचे 5 ठिकाणी मंदिर भगवान शिवाला समर्पित असे आहेत. त्या ठिकाणी एक आहे पृथ्वी तत्व. आता हे पृथ्वी तत्वाचं मंदिर कुठं आहे? हे आहे दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जाणारं कांचीपुरम येथे आहे. तर त्या मंदिराला आपण एक श्री एकांबरेश्वर मंदिर असं म्हणतो. आता हे एकांबरेश्वराच्या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे, जे तिथं मंदिर आहे, त्याच्या मागची काय आख्यायिका आहे? तर एकदा काय झालं, कैलासावर शंकर पार्वती बसलेले होते आणि आपल्याच अहंकारामुळे भगवान शिवानी काय केलं, देवी पार्वतीला कैलासातून बाहेर जायला सांगितलं आणि म्हणाले की तू पृथ्वीवर जा आणि माझी तपश्चर्या कर आणि मला प्रसन्न करून घे. देवी पार्वती म्हणाली ठीक आहे. मग त्या पृथ्वीवर आल्या, ती कांचीपुरम येथे आल्या आणि त्यांनी काय केलं, ती कांचीपुरमची जी पृथ्वी होती, तिथली जी जागा होती ती पृथ्वी तत्वाची होती आणि त्या तिथं आल्या. तिथंच एक वेगवेगळी नदी आहे. त्या नदीच्या काठावर बसून त्यांनी नदीच्या पात्रातली वाळू घेतली आणि ती माती घेतली आणि महादेवाचं त्यांनी पिंड बनवली आणि हजारो वर्षे त्यांनी तिथं तपश्चर्या केली. मग तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवांना वाटलं की अरे आपण परीक्षा घ्यायला पाहिजे. मग त्यांनी सुरुवातीला काय केलं, अग्नी पाठवला पृथ्वीवर. मग त्या अग्नीचा काहीच फरक पडला नाही देवी पार्वतीला. मग पुन्हा पाणी पण पाठवलं, त्याचाही काही फरक जाणवला नाही. मग पुन्हा शिवाने काय केलं, प्रचंड असा पूर पाठवला. मग पूर पाठवल्यानंतर देवीला वाटलं की अरेकडे हे शिवलिंग जे आपण तयार केलेलं आहे वाळू आणि मातीच्या साह्याने, ते वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी अशी घट्ट अशी मिठी त्या पिंडीला मारली आणि आजही त्या पिंडीवर त्या खुणा तिथं आपल्याला दिसून येतात. मग त्यांनी घट्ट मिठी मारल्या तरी पुराचे त्याला काहीच झालं नाही, दोघांनाही काही झालं नाही. मग भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं, देवी पार्वतीला दर्शन दिलं आणि ते तिथे प्रगट झाले. जिथे प्रगट झाले तिथे बाजूला आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली ती प्रगट झाली. म्हणून या महादेवाला आपण एकांबरेश्वराचं मंदिर म्हणतो. मग प्रगट झाल्यानंतर जिथे आंब्याचं झाड होतं त्या आंब्याला आजही 4 प्रकारचे जे 4 चवीचे असे फळं लागतात, आंबे लागतात. तर मग हे जे 4 वेद आहेत त्या 4 वेदाचं ते प्रतीक आहे असं मानतात. असं हे एकांबरेश्वराचं मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर किंवा महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. असे हे एकांबरेश्वराचं मंदिराचं दर्शन घ्यायला विसरू नका. हर हर महादेव.